निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकमध्ये दाखल झालेली आहे। नाशिकमध्ये पालखी दाखल होताच भव्य स्वागत या पालखीचे करण्यात आलेले आहे। 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर मधून पालखीचं प्रस्थान झालेलं होतं आणि आता नाशिकमध्ये ही पालखी पोहोचलेली आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारामचा जयघोष करत वारकरी जे आहेत ते निवृत्तीनाथ महाराजांच्या या पालखी सोहळ्यात सहभागी झालेले आहेत। त्र्यंबकेश्वर मधून पालखीनं प्रस्थान ठेवलं आणि आता ही पालखी जी आहे ती पंढरपूरच्या दिशेने रवाना होती आहे। या पालखीचं एक पहिला मुक्काम जो असतो तो नाशिकच्या याच परिसरात असतो, ज्या ठिकाणी पंचायत समितीचं कार्यालय आहे आणि इथे मुक्काम केल्यानंतर पालखीचं स्वागत जे आहे ते करण्यासाठी नाशिकचे प्रथम नागरिक, महापौर असतील, इतर जे लोकप्रतिनिधी आहेत, अधिकारी वर्ग आहेत, हे सगळे या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं स्वागत करतात आणि त्या ठिकाणून माऊलींचा आशीर्वाद घेतल्यानंतर मग माऊलींची ही पालखी जी आहे ती पुढे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत असते। खरं तर अत्यंत उत्साहात हा संपूर्ण सोहळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे। वारकरी संप्रदायाचे हे सगळे भाविक भक्त जे आहेत ते फुगड्या खेळतायत, सुंदर अशा पद्धतीच्या रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत आणि अत्यंत मंगलमय आणि सुंदर अशा वातावरणात माऊलींच्या पालखीनं जे आहे ते आता पंढरपूरच्या वातावरण आपण नाशिकमध्ये पाहतोय।